निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकारी निरंतर राहिलोशे, निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. तुका म्हणे आता नाही अहंकार, झालो तदाकार नित्यशुद्ध, निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. विठ्ठल विठ्ठल निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकारी निरंतर राहिलोशे, निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. भगवान परमात्मा श्री पंढरीनाथांच्या चरणावरती विनम्र भावाने अभिवादन करू. ज्या एका श्रेष्ठ तत्वाचा स्वीकार संप्रदायामध्ये जगद्गुरु म्हणून केला गेला त्या तुकोबरायांच्या चरणी नतमस्तक होऊन, ज्या संतांनी बोध परंपरा अर्थात जीव हा शिव आहे अशी अन्वय बोधाची परंपरा तुमच्या तुझ्यापर्यंत आणून पोहोचवली, त्या गुरुतत्वाचं प्रेम भावाने स्मरण करून भगवत विभूती सद्गुरू श्री रोहिदास महाराज यांच्या स्मृतीस साष्टांग प्रणिपात करून दायिक वादक श्रोते मंडळी, त्यामध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण महातोंडे महाराज, हरिभक्तीपरायण कांबळे महाराज, हरिभक्तीपरायण वाघ महाराज आणि या सेवेचे यजमान असणारे नेहुलांना, सर्व साधक मंडळी, श्रोते मंडळी, या सर्वांविषयी सद्भाव आदरभाव व्यक्त करतो आणि भगवंताची पूजा करण्यासाठी जगद्गुरु तुकोबारायांचा एक प्रसिद्ध असा अभंग आपण चिंतनासाठी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या अभंगाचं काही चिंतन आपण करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल तुकोबारा अभंगामध्ये सांगतायत, आम्ही घर बांधले, निरंजनी आम्ही बांधिले घर. निरंजनामध्ये आम्ही घर बांधले, राहिलो कशात? निराकारी निरंतर राहिलोसे. घर निरंजनामध्ये बांधले, राहिलो मात्र निराकारामध्ये. आणि एक रूप कशाशी झालो? निराभासी पूर्ण झालो समरस. जो एक अखंड परमात्मा आहे, त्या परमात्म्याच्या ठिकाणी आम्ही ऐक्याला पावलो. आम्ही घर बांधलं, एवढं मोठं घर बांधलं, पण त्याचा अभिमान आम्हाला नाही. तुका म्हणे आता नाही अहंकार, अहंकार नाही. हे घर बांधल्यामुळे आम्ही काय झालो? तदाकार झालो आणि नित्य शुद्ध झालो. विठ्ठल महात्मा कोणत्या स्थितीला राहतो याचं वर्णन करणारा हा अभंग आहे. तुकोबारायांची त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी बीज महाराष्ट्रामध्ये साजरी केली जाते. अर्थात 375 वर्ष पूर्ण होतात.
आणि या सप्ताहाला महाराजांनी सुरू करून 45 वर्ष झालेली आहे. महाराजांचं माझ्यावरती प्रेम आणि त्या प्रेमातून प्रतिवर्षी या ठिकाणी चिंतन मांडण्याची एक प्रकारची संधी मला प्राप्त होते. विठ्ठल शतकोत्तर अमृत महोत्सव साजरा होत असताना तुकोबारायांची स्थिती काय आहे, हे महात्मे नित्य राहतात कोणत्या स्थितीला, त्याचं वर्णन तुकोबाराय करतात. निरंजनी आम्ही बांधलेले घर. अभंगामध्ये तुकोबाराय निरंजनी मी घर बांधलं असं म्हणत नाही. निरंजनी आम्ही म्हणून ज्ञानराज माऊली पासून आतापर्यंतचा जो कोणी महात्मा असेल तो महात्मा कोणत्या स्थितीला राहतो, नामसाधनेचं वैभव जर पाहिजे असेल तर अखेरीस महात्मा निराकार होत असतो. निराभाषी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही. भगवंताचं जे विशेष रूप आहे ते अव्यक्त निराकार रूप आहे. आणि तुकोबाराय म्हणतात त्या अव्यक्त निराकार रूपाला आम्ही प्राप्त झालो, त्याचं कारण आम्ही निरंजनी घर बांधलेलं आहे. विठ्ठल अन्न वस्त्र निवारा या जीवाच्या गरजा आहेत. प्राण्याला निवारा लागत नाही, पक्ष्यांना निवारा थोड्या प्रमाणात लागतो, पण अन्न वस्त्र आणि निवाऱ्याची गरज मात्र बहुतांश मानवी प्राण्याला लागते. आणि म्हणून अन्न वस्त्र निवारा या जशा मूलभूत गरजा आहेत तशा मोक्ष स्थिती प्राप्त करणं ही सुद्धा एक मूलभूत गरज आहे, पण त्याचा आपल्याला विसर आहे. संन्यासी जरी असेल त्याला निवारा लागतो, ब्रह्मचारी असेल त्याला निवारा लागतो, गृहस्थ आश्रमी असेल त्याला निवारा लागतो, साधू असेल त्याला निवारा लागतो, आणि देव असेल त्याला सुद्धा निवारा लागतो. संन्यासी असेल ब्रह्मचारी असेल तर त्याला आश्रम नावाचा निवारा लागतो, देव असेल त्याला मंदिर नावाचा निवारा लागतो, आणि संसारिक असेल त्याला 4 भिंतीचं घर नावाचा निवारा लागतो. संसारिकाला जे घर लागतं ते 4 भिंतीचं लागतं. म्हणून अन्न ही त्याची पहिली भिंत असेल, वस्त्र ही त्याची दुसरी भिंत असेल, निवारा ही त्याची तिसरी भिंत असेल, तर मोक्ष ही त्याची 4थी भिंत आहे. आणि या 4थ्या भिंतीचा दरवाजा जर काही असेल तर तो देव आहे. आणि या दरवाजाचे 2 द्वार जर काही असेल तर ते संत आणि नाम आहे. म्हणून या भिंतीला देवाची भिंत नसेल तर ते घर अपूर्ण. या भिंतीला देव नावाचं द्वार असलं पाहिजे, आणि या देव नावाच्या द्वाराला 2 फळ्या असल्या पाहिजे. एक फळी आहे महात्मा, दुसरी फळी आहे नाम. केवळ महात्मा नावाची फळी असेल आणि नाम नावाची फळी नसेल तर घर अपूर्ण आहे. नाम नावाची फळी आहे, संत नावाची फळी नाही तरी घर अपूर्ण आहे. आणि दोन्ही असतील आणि नामाविषयी संतांविषयी निष्ठा असेल तर ते घर मात्र निरंजन आहे. महात्म्याने घर बांधलं, तुम्ही आम्ही घर बांधतो त्याचा अभिमान बाळगतो. गावात घर असतं, कुठे तालुक्याच्या ठिकाणी घर असतं, कुठे पुण्याच्या ठिकाणी घर असतं, कुठे मुंबईच्या ठिकाणी घर असतं, त्याच्या पलीकडे एखाद्याचं घर दिलेलं असेल
त्याच्या पलीकडे जीवाला घर नाही. त्याच्यातही एक घर बांधताना त्याला घर करू लागते. तुकोबारायांसारख्या महात्म्याने जे घर बांधलं ते निरंजनात घर बांधलं, म्हणून त्याचा विचार जीवाला करावा लागतो. विठ्ठल तुमच्या आमच्यासारखं तुकोबारानं घर म्हणून सामान्य घर आहे. सामान्य घराच्या पलीकडे एक विशेष घर आहे आणि त्या विशेष घराच्या पलीकडे आध्यात्मिक घर आहे आणि त्या आध्यात्मिक घराला निरंजन नावाचं घर म्हणतात. तुकोबारायांचं घर सामान्य घर आहे. मला वाटते कदाचित आपल्याला जसं घर आहे तसं तुकोबारायला घरही नसेल. त्यांच्या अभंगावर आमची घरं होतात हा भाग वेगळा. सूर्य उगवला की त्याची किरण घरात यावी, पाऊस आला की पावसाने घरात यावं, हे तुकोबारायांच्या घराचं वैभव. तुकोबाराय सामान्य घराचं, त्यांच्या सामान्य घराचं वर्णन करतात. आम्ही सदैव सोडके, आम्ही सदैव सोडके, आम्ही सदैव सोडके, आम्ही सदैव सोडके. तातूर राखी जवळी, तातूर राखी जवळी, तातूर धाके जवळी, तातूर धाके. जाऊ पुढे विके, जाऊ पुढे जाऊ पुढे विके, जाऊ पुढे विके. तुतरी धार राखी, तुतरी धार राखी, तुतरी धार राखी, तुतरी धार राखी. आम्ही इतके सुडके, आम्हाला पाहून चोराला भीती वाटते. आपल्याला पाहिल्यानंतर चोराला आनंद वाटतो, कारण गळ्यात, हातात, कानात बरंच काही दिसतं. तुकोबारायांच्या तिथं तसं नाही. कुत्री घर राखी ती सामान्य घर, आणि या सामान्य घरामध्ये असणाऱ्या वस्तू देखील सामान्य आहेत. अरे नीट गोधड्या नाही. मोडकिया बाजा, मोडकिया बाजा, मोडकिया बाजा. घरी अशा प्रत्येक प्रमाणामध्ये घर शब्द आहे. घरी मोडकिया बाजा, मोडक्या बाजा आहेत, चांगल्या कॉट नाहीत. कॉट शब्दच नाही.
वरी वाकळाच्या शेजा, वाकळ शब्दाचा अर्थ एक गुगल. तुकोबारायांचं सामान्य घर आहे. त्याच्या पुढे तुकोबारायांचं एक विशेष घर आहे. विशेष घराचा उल्लेख करत असताना तुकोबाराय म्हणतात, आम्ही राजे त्रैलोकीचे, आम्ही त्रैलोक्याचे राजे आहोत. एक सांगतो, प्रत्येक महात्मा राजा आहे, पण तो जगाला दिसत नाही. तुकोबाराय बोलून आले, आम्ही राजा आहोत. राजा म्हटल्यानंतर घरामध्ये दास दासी. तुकोबारायांच्या घरामध्ये दास्यत्व करणारं कोण आहे? तुका म्हणे माया, तुका म्हणे माया, तुका म्हणे माया, तुका म्हणे माया, माया सामान्य नाही. ही आदिपुरुषाची माया, ब्रह्मयाई नाही आया. या मायेने ब्रह्मदेवाला फसवलं. या मायेने हळूच अर्जुनाला फसवण्याचा प्रयत्न. शेवटी अर्जुन म्हणतो, नष्ट मोहा स्फूर्तीतला प्रवाह. ही माया फसवणारी आहे. भल्या भल्याना तिने फसवलं. वैकुंठवासी गुरुवर्य मच्छिंद्रनाथ महाराज म्हणायचे, या मायेने चांगल्या चांगल्याच्या नाकात काढायला. पण ही जी माया आहे, ही माया तुका म्हणे माया होय दाशी. तुकोबारायांच्या घराचं ही वैभव आहे. तुकोबारायांच्या घरामध्ये कामगार कोण आहे? तुका म्हणे त्यांचा देव सर्व भाव, त्यांचा देव सर्व भाव, त्यांचा देव सर्व भाव. तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार, चालवी कामा. तुकोबारायांच्या घरामध्ये परमात्मा काम करतोय. असं आहे, घरातली माणसं आपली काम करत नाही. आता पत्नीला वाटतं नवऱ्याचं काम करायचं, मी काय उक्त घेतलं. दोघांना एकमेकाला तसं वाटलं. इथे परमात्मा काम करतोय तुकोबारायांचं. त्याचं एकच उत्तर आहे, तुकोबारायांनी जे घर बांधले ते निरंजनात बांधलेलं आहे. म्हणून मी एक सामान्य घर मांडलंय, मला थोडं पुढचं घर मांडायचं, विशेष घर तुकोबारायांचं. कामारी माया आहे, काम करणारा परमात्मा पंढरीनाथ आहे. चरित्र इथे चालू आहे. इतर गोष्टी सांगून मला आपला वेळ घ्यायचा नाही. तुकोबारायांना ज्या ज्या वेळेला गरज पडते आहे, त्या त्या वेळेला परमात्मा तिथे उभा राहतो. चरित्रामध्ये असं चिंतन आलेलं आहे. तुकोबाराय व्यापार करून घरी आली. गोणी होती, एक बैल होता, आभाळ आलेलं होतं, अंधार पडलेला होता, गोणी खाली पडली. तुकोबारायांना ती गोणी अशी होती की स्वतः उचलता येईल, वर मांडता अशी गोणी नव्हती, कोणी नाही.
असं पाहिल्याबरोबर तुकोबाराय कोणाचं स्मरण करतात? प्रत्येक प्रसंगामध्ये तुकोबाराय भगवंताचं चिंतन करतात. त्याच्या पुढे बोलतो, प्रसंग पडावा मग तुकोबाराय चिंतन करतात असं नाही. ज्यांची जीवननिष्ठा नामचिंतन आहे त्याला संत म्हणतात. विठ्ठल तेची संत ज्यांचा हेत देव. गोणी खाली पडल्या बरोबर परमात्मा तिथे येतो, गोणी उचलून मानतो. कोण कामगार आहे? परमात्मा. आणि तुकोबारायांच्या अंगणाचा विचार केला तर अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी, अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी, अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी. अष्टमहासिद्धी ओळंगतीद्वारी. बऱ्याच प्रमाणामध्ये मोबाईलने संप्रदायाचं वाटलं चाललंय. आवाज येत नाही तिथून. बहुतेक ठिकाणी आपण पाहतो भजनात सुद्धा, आता कीर्तनकाराच्या अभंग नवीन असतात हा भाग वेगळा. भजनात सुद्धा कित्येक भजनी मोबाईल काढतात आणि मग अभंग म्हणतात. चुकीचं आहे, लक्षात घ्या. नवा अभंग म्हणायचा असेल तर अगोदर 8 दिवस घासावा. या अभंगाचं चिंतन करत असताना मी जवळजवळ 10 दिवस झाले चिंतन करतोय. कारण काही साधकांची इच्छा होती या अभंगावर चिंतन व्हावं म्हणून हा अभंग घेतलेला आहे. अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी, न वजती दुरी दवडिता. तुकोबारायांच्या घरामध्ये अष्टमहासिद्धी काम करत आहे. प्रसंग आपल्याला माहिती आहे. अनगडशहा फकीराने शाप दिला. रामेश्वर भट्टांना अंगाचा दाह सुरू झाला. तुकोबाराने एक अभंग लिहिला. रामेश्वर भट्टांनी वाचला आणि दाह शांत झाला. माहिती आपल्याला. हे अनगडशहा फकीराला समजलं, अरे मी दिलेला शाप एका अभंगाने निवृत्त होतोय. असा कोण महात्मा आहे? पुन्हा बोलतो, एक अभंग वाचला आणि जर 10 शांत होत असेल, कोण महात्मा आहे? संसारी जीवन हे त्रिविध तापाने तापलेलं. आपण त्याच्या तप्तावर विचार आणि प्रेमाने आपण या वाणीचं, तुकोबारायांच्या वाणीचं चिंतन करू तर जीवन शांत झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल म्हणून अनगडशहाला वाटलं की त्यांची भेट घेतली पाहिजे. दरमजल करते आली. येताना चिंचवडचे देव प्रसिद्ध होते. अनगडशहा फकीराच्या हातामध्ये कटोरी आहे. चिंतामणी देवाला काही सेवक त्यांच्या द्वारामध्ये होते. कटोरी भरून आणला द्या धान्य नाही. ओंजळ भरून टाकलं, जमलं नाही. कटोरी भरत नाही. दुसरी ओंजळ टाकली, कटोरी भरत नाही. आधुली आणली, टाकलं, कटोरी भरत नाही. गोणी आणली, टाकली, कटोरी भरत नाही. 2-4 जणांनी पोतं भरून आणलं, टाकलं, कटोरी भरत नाही. शेवटी चिंतामणी देवांना सिद्धीचा प्रयोग करावा लागतो, तेव्हा कटोरी भरते. पुढे आले अनगडशहा फकीर. सकाळची वेळ आहे. तुकोबाराय घरी नाही, बाहेर आहेत चिंतनात. जिजाबाईच्या भाकरी चाललेल्या आहेत. छोटी मुलगी गंगा नावाची आहे तुकोबारायांची. द्वारामध्ये कोणीतरी फकीर आलाय, काहीतरी दिलं पाहिजे म्हणून जिजाबाईला ती विचारते, कोणीतरी फकीर आलाय, दिलं पाहिजे. जिजाबाई म्हणते, मागणाऱ्या नाही आपली वाट लावली, पुढे जा म्हण. पण पीठ पूर्वीच्या त्या काठवटी मोठ्या असायच्या, त्याच्या बाजूला थोडं पीठ काढलं जायचं. त्या मुलीने ते बुचकुल भरून ते पीठ घेतलं. जिजाबाईने ते हिसकावलं. काही काठवटीमध्ये पडलं, काही जमिनीवर पडलं, थोडं शिल्लक. कटोरी टाकल्याबरोबर कटोरी भरली.
तुकोबारायांचं हे विशेष स्वरूपाचं घर आहे. विठ्ठल म्हणून विशेष स्वरूपाच्या घरामध्ये माया कामरी आहे. परमात्मा पंढरीनाथ काम करणारा दास आहे. अष्टमहासिद्धी सेवा करत आहे. का बरं? त्याचं कारण तुकोबाराने एक विशेष घर बांधलं आणि त्या विशेष घराचा परिपाक जर काही असेल तर ही प्राप्त झालेली फलश्रुती आहे. आणि त्या विशेष घराचा अनुवाद तुकोबाराय अभंगाच्या जीवनाला यावं, संसारामध्ये यावं आणि हे घर बांधावं. आलं लक्षात? जोपर्यंत निराकारी घर बांधलं जात नाही तोपर्यंत जीवाला आकारच नाही. निराकारात घर बांधलं की जीवाला जो आकार प्राप्त होतो त्या आकाराला महात्मा म्हणतात. हे निराकार काय, निरंजन काय? रामायणामध्ये एक प्रसंग आला, त्या प्रसंगाचं चिंतन करून अभंगात येतं. सीता शोध करता करता समुद्र किनारी प्रभू रामचंद्र आले. सूर्य उदयाची वेळ आहे आणि प्रभू रामचंद्र त्या किनाऱ्यावरती फिरतात. झल 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 झल. वानर ज्याच्या त्याच्या कामात मग्न आहे, ज्याच्या त्याच्या कामात. सारी माकडं ज्याच्या त्याच्या कामात मग्न आहे. परमात्मा फिरतोय आणि माकडं ज्याच्या त्याच्या कामात मग्न आहे. तुका म्हणे बेटा वया सदा उभा दिल्या माया. परमात्मा वाट पाहतोय पण माकडं ज्याच्या त्याच्या गणगणित आहे. हनुमंतराय पाहतात, देव
एवढ्या गडबडीत तुम्ही का फिरता? असं आहे, भगवान प्रभू रामचंद्र बोलतात, माझा नियम आहे, भगवान शंकराची पूजा केल्याशिवाय मी अन्न ग्रहण करत नाही. कोण बोलते? जो परमात्मा आहे तो म्हणतोय भगवंताची पूजा करणं माझा नियम आहे, आणि पूजा केल्याशिवाय मी जेवत नाही, हा माझा नियम आहे. रामायण महाभारत कथा कशासाठी ऐकायच्या? या कथेतून जीवनाची व्यथा निवृत्त झाली पाहिजे. विठ्ठल बँकेमध्ये आपण हळूहळू पैसे टाकतो की नाही? 10,000 टाकले, 10,000 टाकले, 1,00,000 टाकले, मग रक्कम होते. तसं एक एक चिंतन ऐकल्यानंतर एक एक गुण घेतला पाहिजे आणि एक एक दोष टाकला पाहिजे. त्यासाठी श्रवण आहे, भगवंताचा नियम आहे. आणि मी शिवलिंग पाहतो इथे, शिवलिंग इथे नाही, सापडत नाही. हनुमंता काशीला जा आणि शिवलिंग घेऊन ये. हनुमंत काय गेले? मनोवेग आहे, आपण ऐकतो. पण ज्या वेळेला काशीला हनुमंतराय गेले त्यावेळेला भगवंताशी काही संवाद होत होता आणि इकडे उशीर होत होता. उशीर होतोय असं पाहिल्यानंतर भगवंताने वाळूचं लिंग बनवलं, शिवलिंग, त्याला रामेश्वर म्हणतात. भगवंताने पूजा केली आणि पूजा केल्यानंतर त्याच वेळेला हनुमंतराय तिथे येतात. हनुमंतराय पाहतात, मी शिवलिंग आणण्यासाठी गेलो, भगवंताने अगोदर निर्माण केलं, मी आणलेल्या शिवलिंगाचं काय? भगवंताने केलेलं हे शिवलिंग मी शेपटीने उचलून फेकून देतो. आणि म्हणून त्या शिवलिंगाला शेपटी घालून ते फेकून देण्याचा प्रयत्न केला. हनुमंतरायची शेपटीच तुटून पडली आणि हनुमंतराय बेशुद्ध झाले. नाथ महाराजांनी फार सुंदर वर्णन केलं आहे. सारे वानर पाहत आहेत, हे काय होईल? हा म्हातारा म्हणजे शंकर तिथे आले. हा म्हातारा घाबरा झाला, मूर्छित करोनी कपिंद्रा, आपण होनी घाबिरा, निवांत म्हातारा बैसला असे. नाथ महाराज बोलतात, हा म्हातारा इथे आला ना, हा म्हातारा थरथर कापतोय. या म्हाताऱ्याने जेव्हा प्रभूला पाहिलं तेव्हा हे थरथर कापताय. आणि हनुमंतराय बेशुद्ध झालेले आणि प्रभू रामचंद्र मात्र आहे त्या स्थितीवर नाही. आता म्हणताय भगवान शंकराने प्रभू रामचंद्रांना पाहिल्यानंतर जी थरथर कापणी अवस्था आहे तो भक्तीचा उत्कर्ष आहे. परमात्म्याला पाहिलं जे पाहिलं की त्याची एक पहिली अवस्था आहे अंगाचा थरकाप होता, कंठावरोध रोमांचाश्रुभे. महर्षी नारदांचा अंगावर रोमांच उभा राहत आहे. भगवत दर्शनाचा हा एक टप्पा आहे. विठ्ठला विठ्ठला भगवान शंकराची अवस्था आहे आणि प्रभू रामचंद्रांची अवस्था कशी? शिव शिवेती वचनं ब्रूयात राम शिव पदं गता. शिव शिव म्हणता म्हणता प्रभू रामचंद्र शिव पदात लीन झाले. नाथ महाराजांनी फार सुंदर वर्णन केलंय. ही प्रभू रामचंद्रांची अवस्था अशी आहे, तिथे मी तू पण नाही, तिथे ध्येय आणि ध्यात नाही, पाहणारा पाहिलं जाणारी स्थिती नाही. जी एक अनिर्वाच्य स्थिती आहे कोणाची? देवाची. कोणाला पाहिलं? भगवंताने शिवलिंग केलंय, त्याच्यावर काय फुलं वाहिलेली असतील आणि ध्यानस्थ झाले प्रभू रामचंद्र. आणि ध्यानस्थ झाल्यानंतर जी भगवंताची अवस्था आहे
प्रभू रामचंद्रांना पाहिल्यानंतर भगवान शंकराची जी अवस्था आहे त्या अवस्थेला म्हणतात निरंजनी आम्ही बांधी गेले घर, निरंजनी आम्ही बांधी घर, निरंजनी आम्ही बांधी निरंजनी आम्ही बांधी घर, निराकारी निरंतर राहिलो, निराकारी निरंतर राहिलो, निराकारी निरंतर राहिलो. ज्ञानराज मौलीने गाथेमध्ये याचा विचार केला. ध्येय ध्याता ध्यान तिन्ही निरसोनी, ध्येय ध्याता ध्यान तिन्ही निरसोनी, ध्येय ध्याता ध्यान तिन्ही निरसोनी, ध्येय ध्याता ध्येय ध्याता ध्यान तिन्ही निरसोनी, झालो निरंजनी लीन आम्ही. चिंतनाचा एक टप्पा आहे. बहुतेक चिंतन करणारी माणसं आहे, करणारी नसतील तर असं केलं पाहिजे असं समजून घेण्यासाठी ध्येय ध्याता ध्यान. आपल्याकडे ध्यान शिकले सवय लावली पाहिजे. लक्षात भगवत प्राप्तीचं प्राधान्याचं साधन तर काही असेल तर ते ध्यान आहे. ध्यानाचा प्रयत्न केला पाहिजे. ध्यानात कोण आणायचे? सुंदर ते ध्यान उभा विटेवर, अशी एक सवय लावावी. दिवसातून 20 मिनिटं अशी काढावेत की त्या मनामध्ये असं ठरवायचं आता काहीच येऊ द्यायचं नाही, असं मनाला सांगायचं. दिवसभर बाबा मनामध्ये भरपूर गबाळ भरलंय, पण हे मना मला 20 मिनिटं मदत कर, तुझ्यामध्ये असलेलं सर्व गबाळ काढून टाक. सांगू का? हे गबाळ काढून टाकण्यासाठी संतांकडून अंजन लागतं. ज्ञानराज मौली तेही बोलणारे पहिल्या अध्यायामध्ये आले ते दृष्टीची फाटा फुटे मग वास पाहे तेथे प्रगट निधान होतेस. डोळ्याला अंजन भेटलं त्यांनी प्रमाण दिलं म्हणून थोडं बोलतो. हे अंजन काय? अंजन ही ज्ञानदृष्टी आहे आणि ही अंजन ज्ञानदृष्टी संतांकडून घ्यावी लागते. ही अंजन नावाची ज्ञानदृष्टी संतांकडून घेतली की आपण निरंजनात जातो. विठ्ठलाला म्हणून निरंजन आहे. निरंजनी अंजन कैसे देईजत आहे, आपुले निधान कैसे आपणची पाहे. ज्ञानराज मौली बोलतात हे निरंजन संत कृपा आहे. अंजन अर्जुनाने भगवंताला विचारलं तेव्हा तुझ्या विभूती मला सांग. भगवंताने सांगितल्या 7-5 विभूती 75 भागवतामध्ये आणखी आहेत. आणि ह्या विभूती सांगितल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये एक सिद्धांत ठसल्या गेला की हे जगत विभूतीने भरलेलं आहे. पण ही जी भूमिका आहे ती अप्रत्यक्षची आहे आणि हा अप्रत्यक्ष अनुभव मला प्रत्यक्ष व्हावा म्हणून पुढे विश्वरूप दर्शन. आणि मग अर्जुन देवाला विनंती करतो, देवा तुझं जे विश्वरूप आहे ते मला दाखव.
परमात्मा म्हणतो दाखव काय, लगेच दाखव, हे बघ हे बघ हे बघ, हे असं आहे तसं आहे. अर्जुन निस्ताच पाहत आणि नंतर भगवंताच्या लक्षात येतं की आपण याला पाहण्यासाठी जी दृष्टी पाहिजे ती दृष्टी दिलेली नाही. आणि मग परमात्मा म्हणतात दिव्य ददामि ते चक्षु पश्यमे योगैश्वर्य. अर्जुना तुला मी दिव्य दृष्टी देतो. आणि ही दिव्य दृष्टी असं देव बोलतात न बोलतात तोच अर्जुनाला समग्र विश्वरूप दिसू लागलं. विश्वरूप विश्वरूप वेगळं काही नाही लक्षात घ्या. विश्वरूप म्हणजे जगतात परमात्मा आहे असा अनुभव येणं. विठ्ठल असा अनुभव येणार हे विश्वरूप दर्शन आहे. जेव्हा दिव्य दृष्टी दिली तेव्हा हे घडलं. आणि या दिव्य दृष्टीला अंजन म्हणतात. आणि या दिव्य दृष्टीला अलीकडच्या काळामध्ये या कलियुग प्रधान कालखंडामध्ये नाम दीक्षा असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. आणि हे अंजन घेतलं रे घेतलं की कुठे जाऊ, निरंजनात जाऊ. आता निरंजन शब्दाचा एक अर्थ आहे एकांत. म्हणून नामचिंतन कुठे करावं, एकांतामध्ये. आपलं घर किती पवित्र असतं हाच मोठा प्रश्न. कामाचे संस्कार आहेत, क्रोधाचे संस्कार आहेत, लोभाचे संस्कार आहेत. आणि म्हणून नामाची फार मोठी शक्ती व्हायला जाते. असं आहे, नामाची शक्ती आपण साठवली पाहिजे. नामाची शक्ती व्हायला नाही पाहिजे. एका डॉक्टरने मला अनुभव सांगितला. म्हटले पेशंटला इंजेक्शन दिलं आणि इंजेक्शन दिल्यानंतर त्याचे हात, त्याचे तळपाय हिरवे झाले. आणि हा बदल झाल्यानंतर असं वाटलं पेशंट थोड्या वेळात आता गेल्याशिवाय राहणार नाही आणि ही सारी अपकीर्ती माझ्या व्यवसायाची होणार आहे. काय करावं? देवाला हात जोडून विनंती केली. मी जर काही चिंतन केलेलं असेल तर देवा या संकटातून मला घेऊन जाशील, पार करशील. भार घातला लक्षात घ्या. त्यांनी मला सांगितलं 1-2-3 तासांनी पेशंट उलगडला, नॉर्मल झाला. कशाने काम केलं? औषध आले का नामशक्तीने? नामशक्तीने. नामशक्तीकडून असं काम करून घेतलं की नामाची शक्ती कमी होते. विठ्ठल आणि मग घरामध्ये संस्कार असतात. मग आता घर सोडून कुठे चिंतन करावं? जसं एकांतामध्ये काहीच नसतं तसं आता आपण थोडा विषय पाहिला की मनातून हे बाजूला काढणं, ही नामवृत्ती घेऊन आपण त्या ध्येय तत्वाशी एक झालो रे झालो की त्याला म्हणतात निरंजनी आम्ही बांधी
एकांतवास. त्याला पुढचा प्रतिशब्द दिला अंजन. आणि त्याच्या पुढचं मला बोलायचंय निरंजन हाच परमात्मा. घर कुठे बांधावं? निरंजनी. जीव कोण आहे? एक हरी आत्मा. जीव शिव समा. जीव शिव समा शब्द कसे? जीव शिव समा. हा जीव शिवात जाणं त्याला म्हणतात निरंजनात जाणं. विठ्ठल म्हणून या निरंजनात घर बांधायचं असेल. आता पद मी कसं चालवलंय? निरंजन परमात्मा आहे, त्या परमात्म्यात घर बांधायचंय. कसं बांधायचं? 4 पर्याय मी आपल्याकडे टाकतो. भगवंताकडे जाऊन निरंजनात घर बांधता येतं. एक, भगवंताला आपल्या घरी आणून निरंजनात घर बांधता येतं. भगवंताला आपल्या अंतःकरणामध्ये ठेवून निरंजनात घर बांधता येतं. आणि भगवंतात जाऊन निरंजनात घर बांधता येतं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून एका टप्प्याचं मी चिंतन करतो. पहिला टप्पा आहे भगवंताकडे जाऊन निरंजनात घर बांधतो. होय होय वार करी. होय होय वार करी. त्याच्यात सुद्धा पुन्हा म्हणजे नुसता वारकरी झाला लगेच मोक्ष सिद्ध असं झालं असं होत नाही. लक्षात घ्या. जाणारे लाखो आहेत. तुकोबाराय बोलतात तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला. ही वारी वेगळी आहे. असं आहे 10,000 अश्वमेध यज्ञाचं पुण्य एकीकडे आणि भगवंताच्या दर्शनाचं पांडुरंगाच्या दर्शनाचं पुण्य एकीकडे. किती मोठी फलश्रुती आहे. पण त्याच्यातली गंमत अशी आहे घरातून निघल्यापासून पांडुरंगाचं दर्शन होईपर्यंत अखंड चिंतन आणि दर्शन होऊपर्यंत दुसऱ्याचं न खाणे आणि दर्शन घेतल्यानंतर पुन्हा घरी येऊपर्यंत फुकटचं न खाणे अखंड चिंतन हे घडलं तर तेवढी फलश्रुती आहे. आणि असं जर आपण करू तर त्याच्याकडे जाऊन निरंजनात घर बांधणार. विठ्ठल विठ्ठल. हे भगवंताकडे जाणं सामान्य झालं. भगवंताकडे कसं जायचं? ध्यानाच्या द्वारा मनाच्या द्वारा भगवंताकडे आपलं जाते. ज्ञानराज माऊलीची भाषा बोलतो. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणून शब्द कसे ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी तेने वैकुंठ भुवनी घर. मग ध्यानाद्वारे कशा? ध्याना मनाचा विषय देव करणं. आता हे अवघड आहे पण प्रयत्न करायला काय अडचण आहे? हे ज्ञानराज माऊली ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी संन्याशाला नाही सांगितलं. हे ब्रह्मचार्याला नाही सांगितलं. हे वानप्रस्थाला नाही सांगितलं. हे तुम्हाला मला सांगितलं. असोनी मग ध्याना मनाचा विषय करणं म्हणजे परमात्म्याच्या घरी जाणं.
आलं लक्षात. म्हणून घरी जाऊन, त्याच्या घरी जाऊन निरंजनात घर बांधता येतं, हा माझा मुद्दा आहे. विठ्ठल विठ्ठल. त्याला आपल्या घरी आणून, त्याला कसं आपल्या घरी आणायचं? ज्ञानराज माऊलीने हरिपाठात सारं सांगितलं, लक्षात घ्या. बाहेर जायची गरजच नाही. ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक पुणे, पुढे काय? द्वारकेचे राणे, पुढे काय? पांडवाच्या घरी. कोण? द्वारकेचा राजा. कोणाच्या घरी? पांडवाच्या घरी. का? सारे पांडव धाब्यावर जात होते. असं आहे का ते? धर्मराजा असेल चिंतन आहे, भीम असेल चिंतन आहे, अर्जुन असेल, कृष्ण, प्रत्येक केस कृष्ण कृष्ण म्हणतात. द्रौपदी असेल नामधारक. आणि म्हणून नामधारक जर आपण होऊ तर परमात्माच घरी येतो, घरात राहतो. नांदेत या घरी दैवत पण. आणि परमात्मा आला घरामध्ये जर राहिला तर ते घर कोणतं आहे? निरंजनी आम्ही बांधिले. म्हणून त्याला अन्न. आणि त्याच्या पुढचा टप्पा आहे आपलं घर त्याचं घर करणं. आता बरंच कठीण बोललं, थोडं सोपं बोलते दृष्टांताने. भक्त रामदास नावाचे भक्त होते, डाकोरला राहायचे आणि द्वारकेला जायचे. नियम असा होता, मोठा बांबू घ्यायचा, तो कोरायचा, त्याच्यात माती टाकायची, तुळशीचं रोप त्याच्यात लावायचं, ते हातामध्ये घ्यायचं आणि प्रत्येक एकादशीला द्वारकेला जायचं. किती प्रवास असायचा? त्या लावलेल्या तुळशीच्या रोपाला मंजिरा यायची आणि त्या मंजुळा आल्यानंतर त्याने ते भगवंताच्या चरणावरती समर्पित करायचं. किती वर्ष? जवळजवळ जीवनाचा निम्मा कालखंड. का बरं? तपे बीन दैवत, विधल्या बीन प्राप्त, मुजे बीन हित कोण. पुढे वय झालं आणि वय झाल्यानंतर परमात्म्याच्या चरणावरती तुळशी समर्पित केली ना, हात जोडले, देवा आता हातपाय थकले, मला शक्य नाही, आता एवढीच वाली. भगवान परमात्मा बोलू लागला, आता तुम्ही नका माझ्याकडे येऊ, मी तुमच्या बरोबर येतो, मला घेऊन जा. भक्त रामदास म्हणतात, देवा एवढा मोठा तुम्ही कसं नेला? आणि तुझ्याजवळ जी काय म्हणतात त्याला, पिशवी पडशी, त्याच्यात मी बसतो. एवढा मोठा देव कशात बसला? होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा. भक्त रामदासला आनंद झाला. देवा कुठे लपू? देवाला लपवायचा मोठा प्रश्न आहे. मागून पुजारी येतील, एका तलावामध्ये ठेवले. पुजारी आले, घराचा धांडोळा घेतला, सापडला नाही परमात्मा.
याने कुठेतरी हा ठेवलेला असेल. कथाप्रसंग मला आटोपता घ्यायचं. त्या पाण्यामध्ये शोधलं, ते गळ टाकला आणि टाकल्याबरोबर आतून रक्त आलं आणि इथेच परमात्मा शोधलं, बाहेर काढलं देवाला. आणि ज्या वेळेला द्वारकेला घेऊन चालले पुजारी, तेव्हा भक्त रामदास भगवंताला म्हणतात, देवा अरे तू यायचं म्हटला म्हणून मी आणलं. भगवंताने हळूच कानात सांगितलं, माझ्या वजना इतकं सोनं यांना दे, हे तुला सोडून दे. कधी कधी परमात्मा हाती लागतो. सोनं मिळालं की परमात्मा पळतो. असं आहे. एक धन शब्द आहे आणि धन शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय? निधन. आभास. आभास शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय? निराभास. स्वार्थ शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय? निस्वार्थ. धन शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय? निधन. मग आपल्याला धन पकडायचं का दोन्ही पकडायचे? जेणे तेने ठरवलं. मी ठरवलं भक्त रामदास म्हणतात, देवा अरे एवढं सोनं मी कुठून आणू? परमात्मा बोलतात, तुझ्या पत्नीच्या नाकामध्ये आहे ना, त्याला काय म्हणतात? मुरली का काय? अरे देवा लोक हसू दे ना. भक्त रामदास त्या पुजाऱ्याला म्हणतो, या देवाच्या वजना इतकं मी सोनं देतो. हे म्हणतो, हा घेऊन टाका. मग ते लोक गाव जमा झालं, हा माणूस काय देणार आहे? देवाला पारण्यामध्ये टाकलं. भक्त रामदासने पत्नीला बोलवलं, नाकातली ती बारीक छोटी मुरणी काढली, पारड्यात मांडल्या, बरोबर परमात्मा बरोबर. का बोलतो मी? भगवत चिंतन असेल तर परमात्मा कुठूनही येतो आणि कोणाच्या घरी राहतो? त्या नामधारकाच्या घरी राहतो. त्याला म्हणतात निरंजनी आम्ही बांधिले घर विठ्ठल विठ्ठल. आणि पुढचा टप्पा आहे शेवटचा. परमात्माच आपलं घर करतो. कुठे राहायचंय? त्याच्यातच राहायचंय. ज्ञानेश्वरीमध्ये भगवंतांनी काही राहण्याची ठिकाणं सांगितली. सती आणि सत्पुरुष, दानशील याज्ञिक, तपस्वी अलौकिक, का भक्त न महात्मे, ये माझी निजाची धामे. सती असेल, सत्पुरुष असेल, महात्मा असेल, दानशूर असेल, त्यांच्या ठिकाणी परमात्मा राहतो. म्हणजे त्याद्वारे, त्या साधनेद्वारे ही भक्त मंडळी, ही साधक मंडळी कुठे राहतात? त्या परमात्म्यात राहतात. तुकोबराय ज्या वेळेला बोलोबाला भगवंताने मुलगा देऊ केला, त्या वेळेला भगवंताने तुकोबराय अंतःकरणामध्ये होते, ते बाहेर काढून घेतले. म्हणजे अगोदर, अवताराच्या अगोदर तुकोबराय कुठे राहतात? त्या परमात्म्यात राहतात. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात, निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकारी निरंतर राहिलोसे, निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही विठोबा रखुमाई. निरंजनी आम्ही बांधिले घोर, निराकारी निरंतर राहिलोशी. असं जर घर बांधलं तर त्याचा लाभ काय आहे? तो लाभ तुकोबराय सांगतात, निराकारी निरंतर राहिलोसे. जो नामधारक आहे तो निराकारात राहतो. निराकारात राहतो म्हणजे काय?
त्या नामधारकाचा देह हा चैतन्य स्वरूप होत असतो. आपल्या गुरुचं ज्या ठिकाणी आपण स्मरण करू त्या ठिकाणी गुरु प्रगट होतात. भले ते देहाने असतील नसतील. मग ते देहाने असतील नसतील मग प्रगट कसे होतात? त्याचं कारण असं आहे की त्यांचा देह चैतन्य स्वरूप झालेला असतो. तर समजा इथे वायू नाही पण फॅन लावल्यानंतर तो वायू तो वारा आपल्याला अनुभवायला येईल की नाही? तसं आपली जर श्रद्धा असेल तर अव्यक्त स्थितीमध्ये गेलेल्या संताला आपली श्रद्धा व्यक्त बनवते. कारण महात्मा कोणत्या स्थितीला राहत असतो? निराकारी. महात्मा मागे होता आणि आता नाही असं नाही. निराकारी निरंतर राहिलोशी. निरंतर शब्दाचा अर्थ जन्मना हि रे आणि जीवाला प्राप्त होऊ शकते. आणि त्या स्थितीला म्हणतात निरंजनी आम्ही बांधिले घर निराकारी निरंतर राहिलोशे. बस आता आपली वेळ संपली आणि म्हणून 5 मिनिट आपले वर झालेले आहे. इथे येत असताना मागची काही चिंतनं जी केलेली आहेत ते सोडून चिंतन मांडावं लागतं. ज्या महात्म्याच्या सानिध्यामध्ये आपण होतो तो महात्मा आता कोणत्या स्थितीला आहे? निराकारी निरंतर राहिलोसे. तो महात्मा आता कोणत्या स्थितीला आहे? निराभाषी पूर्ण झालो समरस. तो महात्मा आता कोणत्या स्थितीला आहे? एकमेव स्थितीला आणि शुद्ध स्थितीला महात्मा प्राप्त झालेला असतो. एकदा निहुलांना म्हटले कीर्तनाला या म्हटलं तर महाराजांचे प्रेम होतं, श्रद्धा आमच्यावर होती म्हणून आता काही महाराज आता काय ऐकतील आमचं आहे की नाही असं. ते म्हटले की असे सारेच म्हणू लागले तर मग महाराजांना काय वाटेल? हे काय आहे? याला म्हणतात निराकारी निरंतर राहिलोसे. पण हा पुरुषार्थ कधी प्राप्त होतो? जीवनाला यावर एक श्रेष्ठ प्रकारचं परमात्मरूपी घर जे आहे ते घर पुरुषार्थाने बांधावं. आणि म्हणून तुकोबारायची भाषा बोलतात निरंजनी आम्ही बांधिले घर. एवढं मोठं असून सुद्धा तुका म्हणे आता नाही अहंकार. झालो तदाकार नित्य शुद्ध ज्ञानेश्वर माऊली. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम.